रात्रीचे 10:30 वाजलेत. मी आलो आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कार्यालय अकोले या ठिकाणी. उद्या म्हणजे मंगळवारी राजूर ते अहिल्यानगर असा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पायी लॉंग मार्च आयोजित केलेला आहे. आणि ह्या लॉंग मार्चच्या अनुषंगानेच आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात या जिल्हाभरातील काही महिला या ठिकाणी मुक्कामी आलेल्या आहेत. हा पायी लॉंग मार्च उद्या राजूर पासून तर अहिल्यानगर असा तब्बल 148 किलोमीटरचा पायी प्रवास करणार आहेत. शासनाकडे विविध मागण्या आहेत. त्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा लॉंग मार्च असणार आहे. शेतकरी नेते कॉम्रेड डॉक्टर अजित नवले हे या पायी लॉंग मार्चचं नेतृत्व करताय. तर आज रात्रीचे 10:30 वाजले आणि ह्या कार्यालयात येण्याचं कारणही तसं आहे. डॉक्टर अजित नवलेंनी एक फोटो सोशल मीडियामध्ये टाकला. तो फोटो मी बघितला आणि तो फोटो बघितल्यानंतर कार्यालयात यावंसं वाटलंय. मयूर, या ठिकाणच्या ह्या महिला तू प्रेक्षकांना दाखवू शकतो. 10:30 वाजलेले आहेत आणि ह्या महिला या ठिकाणी मुक्कामी आलेल्या आहेत. मुक्कामी म्हणजे उद्याचा जो लॉंग मार्च आहे त्या मोर्चात सहभागी व्हायचा आहे. अतिशय हातावर पोट असणाऱ्या ह्या महिला आहेत. या महिलांकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या नेमकी काय मागण्या आहेत आणि त्या कशासाठी जमलेल्या आहेत. ताई, तुम्ही कुठून आले आहात आणि काय मागण्या आहेत तुमच्या? आम्ही पाथर्डी तालुक्यातून आले. मी यमुना महादेव काशीद नाव आहे माझं. मी आज गेले खिचडी चालू झाल्यापासून 23 वर्ष झाले खिचडी करते, पण पगार काय सरकार वाढवत नाही. किती पगार? पगार फक्त 75 रुपये पगार देता. हा, आणि जवळजवळ 4 ते 5 तास काम करून घेतात आमच्याकडून शिक्षक लोक. म्हणजे 2 ते 2.5 हजार रुपये महिना. महिना 2,500 रुपये महिना. कसं चालतं कुटुंब मावशी? आता कसं चालवायचं कुटुंब? चालवताच येत नाही ना. आणि दुपारून काय कोणी शेतकरी कामाला लावत नाही परत. मग घरी आल्यावर बसायचं नुसतं आपलं घरी. काय करायचं मग? आणि आपण जर नाही शाळेत गेलो तर दमदाटी करतात लोक. पण तुम्ही खिचडी शिजवायला का जात नाही? तुम्ही खिचडी शिजवून घ्या, असं करा तसं करा, शाळेत गेल्यावर हे काम करा ते काम करा. मग सरकार हे दुसऱ्याला पैसा वाटत, आम्हाला काम करणारा काहीच पैसा नाही ना त्यांचा. मग असं आता आमच्या मागणी आहेत, काय मान्य करायच्या काय नाही. आता बघू. आता राजुरी पासून आता आम्ही पाय मोर्चा घेतलेला आहे सरांनी आमच्या. किती मानधन झालं पाहिजे? आता कमीत कमी आता आम्हाला बाहेरच्या देशात 18,000 रुपये आम्हाला दिलं पाहिजे ना. तेवढं तर कवाय ना. नाही तर कमीत कमी 15,000 रुपये कवाय ना दिलं पाहिजे मानधन आम्हाला. यापूर्वी तुम्ही शिक्षण मंत्री जे आहेत दादा भुसे त्यांच्या बंगल्यावर आंदोलन झालं, मोर्चा झाला, त्यांनी काहीतरी आश्वासन दिलं होतं. आश्वासन दिले. हा, 2 वर्ष झालं आश्वासन दिलंय 1,000 रुपये देऊ म्हणून. ते पण देत नाहीत आणि पगार पण महिन्याला करत नाहीत. कधी 2-2 महिने 3-3 महिन्यांनी पगार करतात आमचे. ते पण एकच महिन्याचे पैसे टाकतात. 2 महिने माग तसेच ठेवतात आणि 12 महिने काम करून घेतात. सुट्टीच्या दिवशी परत शिक्षक लोक आम्हाला काम सांगतात, सफाई करा शाळेचे, गवत काढा, असं करा तसं करा. आणि त्या महिन्याच काय पगार देत नाहीत आम्हाला. फक्त 10च महिन्याचा पगार देतात. दिवाळी केली का यंदा? कसली दिवाळी आता? यंदा दिवाळीला पैसाच नाही. दिवाळीला पगारच नाही झाला. देऊ म्हणले 1,000 रुपये दिले नाहीत आणि ह्यो पण पगार नाही झाला. कुटुंबात कोण कोण आहे मावशी? कुटुंबात आमच्या 5 माणसं आहेत. 2 मुलं, मालक, सासूबाई. मग असं एवढ्याच कुटुंब चालवायचं म्हणजे अवघडच आहे ना. आता इकडे यावं लागलं कुटुंबाला. आता मग आता घरचे सोडून आता त्यांच्या जेवणाची व्यवस्था नाही, काय नाही. तसंच मग आता यावं लागलं. मग काय करावं आता? आपल्या पोटासाठीच काय नाही म्हणल्यावर मग काय तर करावंच लागतंय ना. या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. प्रशासनाने खरं तर या महिला वर्गाच्या प्रतिक्रिया ऐकून काहीतरी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. खरं तर ह्या ज्या महिला आहेत या शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवण्याचं काम करत असतात. मात्र अत्यल्प पैसे, अवघे 2 ते 2.5 हजार रुपये महिना ह्या महिलांना मिळत असतो. म्हणजे अवघं 75 ते 83 रुपये रोज या पद्धतीने ह्या महिलांना पगार मिळतो. खरं तर अनेक डिपार्टमेंट असं आपण बघतोय शासकीय, लाखो रुपये अधिकाऱ्यांना पगार आहे. मात्र ज्या ग्राउंडवर काम करतात ह्या महिलांकडं शासनाचं पुरतं दुर्लक्ष दिसतंय. या ठिकाणी अजूनही काही महिला आलेल्या आहेत. मावशी, कुठून आलात तुम्ही? पाथर्डी तालुका. पाथर्डीतून आल्या का? काय यावं लागलं? 2,500 रुपये पगार मिळतोय.
काय सांगशाल? काय नाही, आता मी 17 वर्षापासून काम करते हे 500 रुपयावरून. हा, हा. आता तेव्हापासून झाला 2,500 रुपये. मग आता मॅडम म्हणल्या चला आपल्याला जायचंय संगमनेरला. संगमनेरहून मग अकोला तालुका, तिथं आलोत मग. किती वय झालं तुमचं आता? मग 60-65 असं सांगता नाही तरी येत. अजून भात शिजवतात का? हा, काय पैसे किती झाले पाहिजे पगार? पगार झाला पाहिजे 10,000. 10 झाला पाहिजे. हा जास्त अपेक्षा नाही, 10 तरी. हा. इतरांना लाखो रुपये मिळतोय, तुम्हाला 10 तरी मिळाले. मग काय येतं वाटतं ते का होईना हक्काचा होईन. सर्वसामान्य माणसं किती भोळीबाबडी असतात याचं बघा. 10,000 रुपये पगार व्हावा अशी मागणी आहे. खरं तर लाखो रुपये पगार घेणारे अधिकारी आम्ही बघतोय कधी वेळेवर हजर नसतात. मात्र जी आपली भविष्याची भावी पिढी घडवायची त्या मुलांना अन्न पाणी खाऊ घालणाऱ्या या ज्या मावशी आहेत त्यांना अवघा 2,500 रुपये पगार मिळतोय आणि त्यांची अपेक्षा आहे आम्हाला 10,000 रुपये पगार मिळावा. इतरही महिला आहेत. ताई, तुम्ही कुठून आलात? पाथर्डीवरूनच आले. पाथर्डीवरून. पाथर्डीच्या जास्त महिला. हो, काय काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे म्हणजे आम्हाला आता सध्याच्या काळात म्हणजे 1,000 रुपये जे मानधनवाढ झालेली आहे ती आम्हाला तत्काळ मिळावी आणि आम्हाला किमान वेतन मिळावे. 10 महिन्याऐवजी 12 महिने वेतन मिळावं, अशा आमच्या मागण्या आहेत. आणि तसंच आम्हाला पेन्शन मिळावे, कायमस्वरूपी करावे, तशा अनेक मागण्या आमच्या आहेत. पण आमची मुख्य आता मागणी जी आहे, आता जे आंदोलन आहे ना आमचं उद्यापासूनचं, तर हे 1,000 रुपये मानधन वाढ जी आहे झालेली शासनाने दिलेले 5 जुलै 2024चा, तर ते आम्हाला तात्काळ मिळावे फरकासह, ही आमची मागणी आहे. काय अनेकदा आंदोलन मोर्चे होतात, मात्र कुठंतरी सरकार तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करते. हो, नक्कीच. काय आता यानंतर किती दिवस तुम्ही मोर्चे काढणार असं जर प्रशासनाला जाग येणार नसेल? आम्ही आंदोलन तर करतच राहणार, जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही लढणार. हो. दुसऱ्या ताई आहेत, त्यांच्याशी बोलूया. ताई, काय सांगाल? अवघं 2,500 रुपये पगार मिळतोय तुम्हाला. उद्या परत पायी लॉंग मार्च मध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. 150 किलोमीटरचं अंतर चालायचं आहे आणि शासनाला तुम्ही जाग आणणार आहात. काय वाटतंय? याने शेतकरी आमच्यापेक्षा भारी भरतो. मग याच्यावर त्यांनी आता या रोजंदारीचा विचार करून कमीत कमी आम्हाला 10,000 ते 12,000 रुपये महिना तरी द्यायला पाहिजे. मी पाथर्डीच्या ह्याच्यात. आम्ही पातळीचे. आता 2,500 रुपये पगार मिळतोय तुम्हाला, त्यामध्ये कसं कुटुंब चालवता? आता माझे मालक वारलेले आहेत. मग आता 2 मुलांचा सांभाळ करणं हे शक्य आहे का नाही हे सरकारने याच्यावर विचार करायला पाहिजे. अशा तुमच्यासारख्या अनेक महिला आहेत ना राज्यात. मग यावर सरकारने विचार करायलाच पाहिजे ना. सरकारने विचार केला पाहिजे, कुटुंब कसं चालवायचं. अशा बोलक्या प्रतिक्रिया आणि वास्तव प्रतिक्रिया आहेत ह्या महिलांच्या. आजी, बोलणार का तुम्ही? किती वय चालू आहे सध्या? वय 55. 55. किती पगार आहे? 2,500. 2,500. 2,500 पगार. शेतामध्ये बाई लावायची झाली तर 300 रुपये रोजाने लावायची, पण 9ला चाळीवर जाऊन हजर व्हायचं. झाडू मारायचा, पाणी घालायचं झाडाला, पुन्हा इकडं साफ कर तिकडं साफ कर, एवढं करून बी भात करायचा, मुलांना वाढायचा, भगुले घासायचे, भांडे घासायचे. काय नाही करावं लागत, सगळं करावंच लागतंय ना. केल्याशिवाय काही चुकत का? नाही चुकत. पण कमीत कमी शेतात 500 रुपये रोजाची बाई 700-800 रुपये रोज घेते. तो पण निदान आम्हाला 500 तर द्यायला पाहिजे ना सरकारने. का हे सरकारने जे नाही तिथं मस्त ती का खर्च करते, पण गोरगरिबाला काही देत नाही. तर काय देतात गोरगरिबाला? काही त्यांच्याकडे राहिलंच नाही ना. तिकडं गुदामा भरते, घुशीला घालते, पण देणार नाहीत गरीबाला. आज मोठ्या घरची बाई आहे का भाताला? नाहीये. गरीबाचीच बाई आहे ना भाताला. मोठ्या घरची तर होती म्हणून मी 1,00,000 रुपये पगार घेते बाहेर जाऊ, तशी गोरगरिबाची आहे ती तिथं ते भात शिजवतीन त्या मुलांना घालतीस ना घालाव तर काही ते मुलं अक्षरशः बिनियाचे आलेले असतात गोरगरिबाचे, त्यांना का खाणं असतं का घरचं? नसतं. मग आपल्याला जी म्हणा ती त्या लेकरांना करून घालावंच लागतं ना. मग हे काहीतरी विचार केला पाहिजे ना. असा किती दिवसाचा, आज 3 वर्ष झालेत मोर्चे म्हणजे का 2,000 रुपये इथं येण्याला लागतील. त्याचा विचार नाही आहे सरकारकडं. जिथं नाही द्यायचं तिथं मत देते. राव भांडे आणून मांडते, खोके आणून मांडते तिथं शाळेमध्ये. आता कालच्यालाच भांडे आणून ठेवले, मला तर विचार पाडे इथं काळाच्या पेट्या येऊन पडल्या. उघडून पाहते तर त्याच्यात भांडे. म्हणलं आता पहिलेच भांडे तसेच, तूच आणखी भांडे घासायला आणून मांडली.
सरांना म्हणलं हे काय आहे, हे कशाला? ते म्हणले आता असंच गमिलं ते घ्यायचं ना असं वाढीत चालायचं. तेव्हाच म्हणलं आता काय कामच नाही, ते आहे तेवढे भांडे घासायचे आणि हेच काम आपल्याला. या इलेक्शन आलतं, सुट्टीचा टाइम होता, मी आजारी होते. मी एका मुलांना असा मुलगा भेटला, त्याला मी म्हणलं "ए भाऊ तुला 1000 रुपये देते, एवढं झाडीतो का?" ते म्हणलं "बाई 2000 रुपये दिले तरी आई मी झाडणार नाही." शेवटी मला झाडावं लागलं ते. त्याचा विचार नाही करीत शासन. शासनाला म्हणजे फक्त कुठं घालायचं त्यांचंच त्यांना माहिती. ही तळमळ आहे खरोखर ज्या महिला शाळांवरती पोषण आहार शिजवण्याचं काम करतात. खरं तर आजींनी त्यांचा जो प्रश्न किती दाहक आणि वास्तव आहे त्याची प्रचिती त्यांच्या बोलण्यातून आलेली आहे. खरं तर उद्या जो पायी लाँग मार्च होतो, या लाँग मार्चमध्ये हजारो नागरिक सहभागी होणार आहे. उद्या राजूरपासून तर अहिल्यानगरपर्यंत हा मोर्चा सुरू असणार आहे. नुसते महिलांचे प्रश्न नाही तर तालुक्यातील प्रश्न असतील, राज्यस्तरावरील अनेक प्रश्न असतील. सध्या अकोले तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचा जो प्रश्न गाजतोय, नाशिक पुणे रेल्वेचा हाही महत्त्वाचा मुद्दा त्या पायी लाँग मार्चमध्ये घेण्यात आलेला आहे. त्यामुळं आता सरकार या लाँग मार्चकडे कोणत्या पद्धतीने पाहतंय, या लाँग मार्चमध्ये सहभागी होणाऱ्या आंदोलकांचे प्रश्न सुटणार की पुन्हा आश्वासनच मिळणार, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर भालेरावसह मी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.